निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांचे षडयंत्र. राजीनाम्यानंतरही चिखलगावचा विकास थांबणार नाही. चिखलगाव ग्रामपंचायत बदनाम करण्याचा प्रयत्न. विरोधकांवर सरपंच सौ रुपाली सुनील कातकडे यांचा आरोप. चिखलगाव ग्रामपंचायतीतील काही सदस्यांच्या राजीनाम्यानंतर गावाच्या विकासाबाबत गैरसमज निर्माण झाले असले तरी विकास कामे थांबणार नाहीत, असा विश्वास ग्रामपंचायतीच्या वतीनं व्यक्त करण्यात आलाय. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी षडयंत्र रचून परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. 2022 पासून ग्रामसभा व विविध बैठकींच्या माध्यमातून मूलभूत विकास कामे सुरू असून निधी व मनुष्यबळाच्या मर्यादा असतानाही गावाचा सर्वांगीण विकास सुरू राहील असे सांगत सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र काम करण्याचे आवाहन सरपंच सौ रुपाली सुनील कातकडे व उपसरपंच सुनील कातकडे व सदस्यांनी केले आहे. त्यासोबतच ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व ग्रामवासियांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी पत्रकारांशी संवाद करताना केले आहे. मॅडम, एक सांगा की गेल्या आठवड्यापासून आपल्या ग्रामपंचायतच्या संदर्भात काही सदस्य तुमच्या ग्रामपंचायतचे अनेक आरोप लावत राजीनामे दिले, याबद्दल आपण का म्हणा? मी रुपाली सुनील कातकडे, सरपंच ग्रामपंचायत चिखलगाव. आत्ताच नुकतंच जे आमच्या ग्रामपंचायतमध्ये राजीनामा प्रकरण झाले आहे आणि आमच्यावर आरोप केलेले आहे त्या आरोपाचं मी खंडन करीत आहे, त्याच्यावर उत्तर देत आहे. त्यांनी एक आमच्यावर आरोप केलेला आहे की कोऱ्या प्रोसिडिंगवर सह्या घेतात. तर हे हजरी रजिस्टर आता 2014च्या अधिनियमानुसार बंद झालेलं आहे आणि प्रोसिडिंगवर सह्या घेऊनच कोरम पूर्ण करूनच सभेला सुरुवात करावी लागते. त्यामुळे त्यांनी हा केलेला आरोप आमच्यावर खोटा आहे. आणि दुसरा एक आरोप आहे की त्यांनी गावामध्ये जे बांधकाम चालू आहे त्याच्यावर सरपंच उपसरपंच लक्ष देत नाही, ते नियमानुसार होत नाही. तर गावामधले जे आता बांधकामाची परमिशन आहे ते आमच्या ग्रामपंचायतीला नाही आहे, ती नगर रचना विभागाकडे आहे. त्यामुळे तो पण त्यांनी आरोप केलेला खोटा आहे. आणि ग्रामपंचायतीमध्ये देयके अदा करत असताना आम्हाला सदस्यांना विश्वासात घेऊन करत नाही. तर आम्ही मासिक मीटिंग काढताना तो मासिक नोटीसमध्ये तो विषयच घेतो की विविध योजनेअंतर्गत झालेल्या विकास कामांचे मूल्यांकन करून देयके अदा करणे, आणि तो झालेला खर्च पूर्ण डिटेल मासिक मीटिंगमध्ये वाचून दाखवतो. त्यामुळे तोही त्यांचा आरोप खोटा आहे, याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. अविकसित लेआउटमध्ये काम करत असताना त्या मालकाला सांगा असं ते त्यांचं म्हणणं आहे. तर अविकसित लेआउटमध्ये पण आम्ही नाल्या रस्ते केलेले आहे आणि समोर पण करण्याचा आमचा मानस आहे. गावातील विविध विकास कामे ठप्प पडलेली असून आमच्या सूचनांकडे लक्ष देत नाही. आज आमचा 3 वर्षाचा काळ आज आम्हाला पूर्ण झालेला आहे आणि ज्या वार्डामधून ज्या विभागातून सदस्यांनी राजीनामा देण्याचं हे धाडस केलं आहे त्या वार्डामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं झालेली आहे आणि सुरूही आहे. आणि जनता त्या वार्डामधली आम्हाला सांगत आहे की तुमच्या कार्यकाळामध्ये आमच्या भागामध्ये भरपूर कामं झालेली आहे आणि सुरूही आहे. आणि समोर 2 वर्ष अजून आम्हाला बाकी होते, ते अजून उर्वरित कामं पूर्ण झालेली असती. त्यामुळे हे आमच्यावर केलेले आरोप हे सगळे खोटे आहे. म्हणजे असं वाटते का बा कुठंतरी तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला बा म्हणून? समोर आता पंचायत समिती जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहे, त्यामुळे विरोधकांचं हे राजकीय षडयंत्र आहे बदनाम करण्याचं. बरं, त्यांनी राजीनामा दिले, आता ते स्वीकारण्यात आले का कसं का? नाही, त्यांनी नियमानुसार राजीनामे दिलेले नाही. ते सरपंचांच्या नावाने विविध नमुन्यात त्यांनी द्यायला पाहिजे होते. त्यांनी केवळ एक अर्ज केलेला आहे आणि त्याच्यावर सगळ्यांनी सह्या केल्या. ते संविधानिक पद्धतीचे नाही आहे, त्याच्यामुळे अजून मंजूर केलेले नाही. तर तुमच्यासोबत विश्वासामध्ये किती सदस्य सध्या पूर्ती आहे? सध्या आम्ही सरपंच फक्त 10 जण. 10 जण आहे. 1 जानेवारी 2026 रोजी ग्रामपंचायतच्या चिखलगाव येथे आमच्यासोबत आलेले सर्व सदस्य म्हणजे आपण 8 सदस्य म्हणून त्यांनी एक सामूहिक राजीनामे दिले. ते सामूहिक राजीनामे देत असताना कसलंही आमच्याशी विचारणा केली नाही, कधी चर्चा केली नाही. अचानकपणे त्यांनी सामूहिक राजीनामे दिले. त्यानंतर मी त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता एकानेही ते फोन रिसीव केलेला नाही. पण
आम्ही एक गाव प्रमुखांची सभा घेतली आणि त्या सभेमध्ये असं सांगण्यात आलं की आपल्या सर्वांनी या उमेदवाराला निवडून दिलेलं आहे, तर तुम्ही आपल्या माध्यमातून उमेदवाराला समज घातली पाहिजे की हे राजीनामा देण्याच्या ऐवजी तुमच्या काही अडीअडचणी असतील, तुमच्या काही समस्या असतील तर हे चर्चेच्या मार्गातून सोडवण्याची पद्धत आपण केली पाहिजे. हे राजीनामा देण्याची पद्धत ही काही चांगली नाही असे आमच्या सभेमध्ये ठरलं आणि त्या अनुषंगाने त्यांची समज घालणं सुरू आहे. म्हणजे पुढच्या दृष्टिकोनातून ती राजीनामे सध्यापुरती थकीत करणार की का? नाही, अजूनही विविध नमुन्यामध्ये राजीनामे नसल्यामुळे सर्व सदस्यांनी जर विविध नमुन्यात राजीनामे दिले आणि त्यांना खरोखरच जर राजीनामा द्यायचा असेल तर मग त्याचा विचार करण्यात येईल. हा विरोधकांचा कुटील डाव असू शकतो का? 100% होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये चिखलगाव राजूर मतदारसंघ हा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे ही निवडणूक मला कॉन्टेस्ट करायची आहे, मला लढवायची आहे. ही जेव्हा मी माझ्या पार्टीकडे आणि गावामध्ये काही प्रमुख ठराविक लोकांमध्ये चर्चा केली असता त्यांच्या असं लक्षात आलं की कुठेतरी आता या सरपंचाला म्हणजे सुनील कातकडेला बदनाम करायचं, जेणेकरून या येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांना याचा त्रास होतील यासाठी हा कुटील डाव आहे. तरी पण गावातील जनता ही काही एवढी म्हणजे दूधखोई नाही, त्यांना सगळ्या ह्या गोष्टी कळतात आणि हे लावलेले आरोप हे यांनी स्वतः न लावता हा राजकीय विरोधकापोटी विरोधकांनी केलेला आरोप आहे. तुमची पुढील भूमिका काय असेल? आमची पुढील भूमिका ही आहे की आमच्यातूनच निवडून आलेले सदस्य आहे त्या सर्व सदस्यांना सामावून घेण्याची आमची पुढील भूमिका आहे, त्यांची समज घालण्याची भूमिका आहे ग्रामस्थांकडनं आणि आम्ही उर्वरित 10 सदस्यांकडून आम्ही त्यांची समज घालून त्यांना आमच्या प्रवाहात आणण्याची आमची भूमिका आहे. घर विकणे आहे. मारेगाव शहरातील नागरिकांनो घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. किन्हेकर लेआउट, वॉर्ड नंबर 4, मारेगाव, कन्या शाळेला लागून मध्यवर्ती बँकेच्या मागे 1800 स्क्वेअर फूट जागेवर 1500 स्क्वेअर फूट बांधकाम, एकूण 11 रूम्स असलेले प्रशस्त घर, दोन्ही बाजूंनी सिमेंट रोड, कॉर्नर प्लॉट, राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी उत्तम संधी. आजच संपर्क करा. मुजीम शेख, मोबाईल नंबर 9767 81 51 11, मारेगाव, जिल्हा यवतमाळ. आजच पाहणी करा, संधी सोडू नका.